नमस्कार. श्री स्वामी समर्थ. गावाकडचं जीवन आणि रेसिपी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. तर आज ना आमचा मोरघास करायचा तिसरा दिवस आहे. तर माझ्या पाठीमागे बघू शकता 2 बॅगा भरून ठेवलेल्या आहे. आणि आता ना तिसरी बॅग भरायची आहे ना, म्हणून इथं कुटी करायचं चाललेलं आहे. सकाळी 7 वाजता आम्ही ना मका आणायला गेलेलो होतो. 11 वाजता मका आणून ठेवलेली आहे. एक बॅग भरायला ना मला 3 अशा काकऱ्या पाळ्या लागतात ट्रॅक्टरच्या, तर तेवढ्या आणून ठेवलेल्या आहे. आणि इथं लाईट गेली म्हणून बसलेलो होतो. आणि मी बसले लगेच लाडूबाई म्हणते, माझं एक काम कर ना. बघा तिचं काय काम आहे ते. काय बांधू? कोणाचा? जमिया बांधणं. माझी चरण्याचं डोकं. इतर मीच नाही विचारलं सकाळ धरून. बस खाली. लावायची 2 महिने झाले. येडावाकडं धर आतमध्ये वाढायची. येडावाकडं आता आली ही येडीवाकडी. इथं राहायची का? नाही नाही नाही. हिचं एक दिवस बोगालायचा आणि एक दिवस मोकळी पडायची हा ना. त्याला हवा पाणी लागायला ना. कुठच्या मांड्याचं तिथं फावडी निवडते हा. व्हिडिओ काढ. मीच काढते सगळ्याची व्हिडिओ. ठेव कोणा का. तुटला तुटलं देव गणपती. आणि ना एवढी कुटी चालली ना, तरी पण वासरं गुरं ना सगळी अशी शांत बसलेली आहे. कुटी चालू झाली ना, त्यांना माहिती सकाळी 7ला मला कुटी असते आणि संध्याकाळी 5 वाजता. तर काय वाजता होतं शांत बसलेली होती. आणि त्यांना इथं चाललेलं ग्रीटिंग कार्ड बनवायचं. तर काय ते पुढल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवेन. तो कसा पप्पाकडून मोबाईल घेतला. मम्मीच्या काय मोबाईलला हात लावू शकत नाही, त्याच्यावर पप्पाकडून भांडून तोडून हातातून घेतील. पण मग माझा मोबाईल अजिबात त्यांच्याकडे देत नाही. मग त्यानंतर यांनी ना ताक आणलं, कारण की कुटी करून झाली होती ना, बॅगा भरायच्या होत्या ना, म्हणून मग त्यासाठी मीठ आणि तो पावडर लागत होती ना, मग ते आणायला गेले. त्यामुळे त्यांनी ताक घेऊन आले. मग आम्ही ना ताक पिलो. म्हणलं चला आता उन्हाळा आहे त्याच्यामुळं मीठ टाकून थोडी साखर टाकून पिलेलं आहोत. आणि मग तर आता ना कुटी भरायला घेतलेली आहे मोरघास म्हणजे बॅगांमध्ये. त्या दोघींना ना त्यात मधला कागद धरायला उभं केलेलं आहे, म्हणजे बसवलेलं आहे त्या बॅगांवरती ना. आता सर्व कुटी भरून घ्यायची आहे. आणि मग ना आम्ही सगळी कुटी भरून घेतली. पावसाचं वातावरण झालेलं होतं ना, वारं सुटलं होतं ना. आता लगेच अचानक ऊन पडलं, तर म्हणलं पटकनी भरून घ्या. मग त्यानंतर ना दुपारी ना 2-3 पिशव्या आणलेल्या होत्या ताकाच्या ना, त्यातली 1 पिशवी आम्ही पिलेलो होतो. त्यातल्या 2 पिशव्या शिल्लक होत्या. तर त्यामुळे ना मसाला ताक बनवला. तसं ताकसुद्धा प्यायला छान लागतं, पण म्हणलं थोडंसं ना मसाला ताक बनव म्हणून असं मसाला ताक बनवला. लाडूबाईंना म्हणलं गल्लास येतं, तिने प्लास्टिकची गल्लास आणली. म्हणली धुवायलाच टेन्शन नको, फेकून द्यायची पेलं का शिल्लक होती. तर चला मग तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. असा गेला आहे आजचा दिवस. तर श्री स्वामी समर्थ सगळ्यांना.